मोबाईल बहुतेक हँग अडतोय, काय विषय कळला, मध्येच गप होते. तर आज दिवसभर जो व्हिडिओ झालाय म्हणजे आता तो व्हिडिओ येणार उद्या, कारण की मोठा फारसा झालाय. आज आपला चिक्या झालेला गायब म्हणजे चिक्या घावतच नव्हता आणि दुपारपासून गावत नव्हता. चिक्या सवय कशी खचून चिक्या अर्धा तास कुठेतरी जातो आणि लगेच शेड उतर येतो, नाही तर घरात तरी येतो, कधी आम्हाला सोडत नाही मोकळं. आणि यावेळेस चिक्या दुपारी गेला, दुपारी पण तसं मला येत नाही, 11च्या दरम्यान नाही, 11च्या दरम्यान गेला असेल. तर हुडकून दमलो चिक्याला आणि त्यात कामं चालू, त्यात बाहेर शेट कामावला आहेत म्हणजे जरा सुट्टी व्हायची, काय करायचो. आणि शेवटी चिक्या गावला आणि चिक्या हुडकताना आम्हाला किती ताप झाला. श्रीषाच्या मम्मीला, आम्हाला, श्रीषाला, समूला, श्रीषा समूह हुडकायला कुठं दुसरीकडे, मी दुसरीकडे. तर आजही शेअर करायचा आहे. आणि जो व्हिडिओ दुसरा आहे म्हणजे आजच झालेला तो उद्या व्हिडिओ येईल, म्हणजे उद्या सकाळी नाही तर उद्या 4-5 वाजता येईल व्हिडिओ. आणि 7 जोडीच्या चॅनेल वरती उद्या व्हिडिओच येणार नाही, हो. कारण मी काही शूट केलेलं नाही. मी आज दादांची मुलाखत घेणार होती, म्हणजे बोलणं करणार होतो, असं बोलणार होतं त्यांच्यावर. तरी पण प्रयत्न करू आपण उद्या सकाळी व्हिडिओ सोडण्याचा. हा, उद्या दुपारपर्यंत 1:30 पर्यंत नक्की व्हिडिओ सोडू असा प्रयत्न असेल. इतकं म्हणजे मला रडण्यातच माझा आजचा दिवसच इतका बेकार गेलाय, रडूनच गेलाय. आणि चिक्या आपला सापडलेला आहे खरं. सापडायच्या आधी जी कंडिशन झालेली आमची ती तुम्ही इथनं पुढे बघून घ्या. जो नंदींचा व्हिडिओ आहे तो उद्या येईल, कारण त्या आता उद्या पण सकाळ उठून तीच व्हिडिओ दाखवण्यात काय इंटरेस्ट नाही. मी नुसतं बोललेली की व्हिडिओ वगैरे येणार नाही, तर मनस्थिती सगळी चलबिचल झाली. व्हिडिओ सोडायचा, चिक्या गावले परत उत्साह वाढला, चला शेअर करूया आपण फॅमिली. चिक्या गेल्यावर, चिक्या हरवला तर आपण काय आपली मनस्थिती होऊ शकते ते आज समजलं. आणि ह्याच्या आधी पण एकदा चिक्यानं टेन्शन दिलं होतं. समूचं गॅदरिंग होतं त्यावेळेस, लपून बसला, बारकं पिल्लू होतं त्यावेळेस आणि सापडलाच नाही. आई पण रडले होते त्यावेळेस, घरातच होता. आणि म्हणजे त्यावेळेस श्रीषा तर भयानक है ना. मग आता चला, चिकू सापडलाय, व्हिडिओ पुढे बघून घ्या कसा आहे काय आहे. मिशन वगैरे मॅट वगैरे सगळं उतरून आलोय. आता इकडे विषय काय झालाय, 2-3 दिवस झाले चिक्या आमच्या बरोबर येत होता बाजी बरोबर. तिकडे गेलाय का बघायसाठी म्हटलं त्या दिशेला जाऊन येतो. त्या रानात गेलाय काय बाबा, काय चिक्या इकडे रे आमल्या ब्रेक नाही गेला बाबा. चला बघूया आता तिकडे गेलाय काय. या चिक्यानं तिकडे टेन्शन फक्त चिक्या टेन्शन शिवाय काय दिलं झालं. काय होतं असं पण नाही एवढं जे आड नाही उतारतो लगेच. त्याला कळालं का नाही आपली गाडी नव्हती, जरा पुढे गेली चालू गाडी उडी मार. बरं मोठ्या गाडीत गेला असं तर काही मग अवघड आहे बाबा. तिकडे नात घ्या रस्ता नाही लगेच होऊन आला असता गावला. 2-3 वाटीचा झाला गावला. श्रीषा बाबा काय सांगू तुला, वायच रडागी नाही. श्रीषापेक्षा श्रीषाची मम्मीचं कळायला बोलून ते बांधून घातले की परत ते जरा सोडायला लागते रे, नाही लय रागीट होती परत. सावध पाक पुढे हा कमी घेऊ जमल का नाही. तर मावशी गाठ पडल्या, ती म्हणली ती त्याच्या माग 2 कुत्रे लागलेली आणि ते केळीतनं चिक्या पळत गेलाय त्या केळीतनं. आता तो घेऊन कुठं गेलाय ओळखतो मी. हा इथं तरी नाही चिक्यो. काही अवघड आहे, सगळ्या ह्याच्यात फिरतोय आता मी. चिक्या गावलाच पाहिजे. श्रीषानं आत्ताच चालू करत
दिशा पण फिरते माझ्यावर चिक्या हुडकायला. त्याला थांबवले शेड बोल थांब चिक्या चिक्या. अवघड तर आपल्याला दिलं टेन्शन चिकून लय बेकार टेन्शन दिलंय. चिकू घावना झालाय. कुठं हुडकायचा गेला का बारका नाही इथं हुडकायचं म्हणजे. तर जो कोण दिसेल त्याला पण म्हणतो मी चिकू दिसला का चिकू दिसला का दिसल्यावर फोन करा. आता भिवून कुठं बसला असला तर काही चिक्या आला पाहिजे. तिच्या मनातली भीती गेला तर उठून येईल ना. होय लय हुडकला चिक्याला. आता मी जाऊन काशीवरती हुडकतो. चिक्या 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 काय करायचं. कशात मन लागणं झाले म्हणजे आज इतकं म्हणजे साफसफाई म्हणलं अशी स्वच्छता एक नंबर करायची केलीच. किती फ्रेश वाटत होतं बघा. लय फ्रेश वाटत होतं. आणि तोवर चिक्को आम्ही म्हणतो की दुपारपर्यंत हा इथं कुठं जातो हा इथं. जसं तास 1.5 तास 2 तास जसं झालं तसं टेन्शन हळूहळू साहित्य सोडायला. आणि मग म्हटलं तर मी निघाल्यास तर म्हणजे चिकूला घेऊन जावं. आईच ती फोडलं तर आई म्हटलं नाही घरात. सगळं टेन्शन मस्त टेन्शन. पुढं पण सगळ्यांनी विचारलं बंगल्यात चिकू आहे का ती पण नाही म्हणायला लागली. कुणीच बघितलेलं नाही त्याला. असं कसं गायब झालं. नाही बघे गे जरा वाट बघ्या नाही दीपक आला की मी जातो. ते गेला का जरा चाळून आपल्या खालतीकडच्या राहणार बसून चालते. चला थोडं बघ उसा विसर बसला काय भिवून. तर सकाळपासून व्हिडिओ झालाय आणि हा टेक मी पहिल्यांदा घेतोय कारण की चिकू आपला गावानं झालाय. तर आसपास म्हणजे ह्या आमच्या गावाच्या आसपास जेवढे जण व्हिडिओ बघतील त्यातून कोणाला चिकू दिसला तर प्लीज 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 सांगा. कारण चिकूला दिवसभर हुडकतोय आम्ही. दुपारपासून हुडकतोय. दुपारपासून चिकू आलेलाच नाही. आणि लय म्हणजे हुडकून दमले आता. काही शब्दच नाहीत राहिलेलं. त्या कारातून इतकं वाटतंय कशामुळं लक्ष लागणं झाले. काय डोसकं चाललं ना. कुठं गेला अचानक. त्याच्या मागं आता विचारलं सगळ्यासनी तर एक लेडीज आहेत त्या बोलते त्याच्या मागं 2 कुत्रे लागले तिथे. त्या केळी बसून गेला पुढं पळून. तिथनं मी सगळ्या उसातनं ते हुडकून आलो. हाका मारतोय गाडीचा आवाज देतोय तरी चिकू सापडना. आणि श्रीशेच्या मम्मीचं रडून म्हणजे पाक. तर ती काय म्हणते आता नाही ग बसा. तरी असं चालू आहे बघा सकाळपासून ना दुपारपासून. चिक्या लय जीव लावला की लय त्रास होतो या. आणि वर्ष झालं होय पहिल्यांदा एवढा कुत्रा जीव लावला असला. होय आणि सगळी पोरी आम्ही सगळी घरातली शेजारी पाजारी कधीच कुठलं कुत्रा असं घरातून बसत नव्हतं. पण ही सगळीकडे होतं बिनधास्त होता. आता तुम्ही साजोडीच्या चॅनलवर बघितलं असेल आम्ही देवपूजा करतो. तरी देवपूजा करताना पण माझं कालच व्हिडिओ केलेला त्याचा आपण. हो तर खरंच आसपास कोण असलं तर नक्की सांगा आमचं चिकू आहे का. दिसला असेल तर कमेंट मध्ये सांगा. आम्ही तिथे येऊन नेतो. कमेंट मध्ये आयुष्यभर तुमच्या होय तुमच्या उपकाराच्या खाली राहू आम्ही. 100% लय म्हणजे लय बेकार वाटतं आम्हाला. आणि त्यात ही सकाळपासून पेलवानची बैलची तयारी चाललेली त्यात अडकलेलो मी. आणि आता मूड इतका गेलाय काम पण इतकं झालं भयानक. सगळं हीच झालं म्हणजे काय म्हणते ते सगळं डिस्टर्बच झालं. आता डेपुडी पण गेली हुडकायला. काय मग बाय चिकू हुडके आपण प्रयत्न करू हुडक जेवढा होईल तेवढा केला दुपारपासून. आता फक्त वाट बघत बसायची. आणि एक शंका आहे कुणी गाडी टाकून नेला आहे त्याची एक शंका आहे. दुसरी शंका कुत्र्याच्या मागं दादा आणि म्हणजे पहिल्यांदा दादा पण म्हणतो कुणी गाडी तुटून टाकला असला तर झाला विषय संपला. ते एक शंका. दुसरी शंका आता कुत्री मागं लागलेली. पण अशी कुत्री कशी चोरू शकते. हा चोरू शकते तर का चिकन एखादं दिसलं देखणं असलं की लगेच उचलते. आणि माणसाचा विचार केला पाहिजे ना त्यांच्या घरातला. ते पण आहे खरं. दुसरा एक वाटतंय की आता कुत्र्यांच्या मागणं कुत्रे मागं लागलेली. आता उसात गेल्यावर बिबट्यानं धरला आहे. असलं काही बोलू नका. ते एक भ्या वाटतंय. आणि
तिसरा असं मनात इतक्या शंका येते हायवेला गेला काय पळत, ती शंका कुठं भयाकला का भिवून कुठं बसलाय, काय डोसकं चालणं झालंय. चला हाही कोणाला आमच्या आसपास गावात म्हणजे इथं वाटेगाव काशेगाव इथं हायवे कडेला वगैरे कुठं दिसलं तर प्लीज सांगा. आई ग मोबाईल कुठे फेकून दिलाय, आलाय की चिकू घ्या उठा. समू घे ग मोबाईल. अवस्था बघ. ए चिकू इकडे, किती मिस केलं. चिक्या तू काय नाही ती दाखवलंयस आम्हाला आजचा दिवस माकडा. जीव भाऊजीसने फोन करा आधी ती भाऊजी गेली ती हुडकायला. हिकंड आलाय आणि मी माझं तिकडेच नजर लावून होती मी सारखी, तोवर ह्यो शिपूट हलवत आला बाहेर. असं आनंद होतोय, आनंद होऊन डोळ्यातनं पाणी येतंय. चिक्या इकडे आता कसा आवाज येते, वाघ आहे वाघ. आता बस लाड बंद. मग काय करायचंय, आता लाड बंद. मग काय करायचं बांधून. मला काय बंद आलेलं मी शप्प सांगतो. दुपारा एवढं सिरियस घेतलेलं नव्हतं मी दुपारपर्यंत, आणि आता त्याचा व्हिडिओ बघितला आणि आजच त्याचा मोठा कधी नव्हती शॉर्ट व्हिडिओ टाकलेला विहिरीतला. म्हणलं काय नशीब काय, व्हिडिओ दिसला. मी तर लय रडायला लागली. आई मला काय म्हणलं माहितीये का, एवढा पण गुंतायचं नसतं एखाद्या गोष्टीत. चिक्या नाही आता त्या बस, आता ते कुठं गेलेला आणि तिकडे जाणार. काय नाही पाला हाई काय पाला आलत त्याला वाटतं काहीतरी. आला की कामगिरीला लागला मुकायच्या. आला तसा तिथनं शिपूट हलवतच आला. काय मनात विचार येत होत. आम्ही बसलेली जागा सोडली नव्हती तर मी त्याचा व्हिडिओ बघत बसलेली. चला आता भाऊजीसनी फोन कर. निघालं रायबा शेटचं खाद्य आणायला. नाही आता भाजीला धुवा. आता आपला चिकू आलाय. आता सकाळपासून वाज काम झालेलं नाही. आणि होय हो मी आता करायचं तुला मी कुणी नेला गाडीत टाकून. ओ का पळालं. ह्यो आवाज ऐकलं तर तू लांब गेला असणार आहे कुठेतरी. किती वाजवलं जेवण सुद्धा गेलेलं का नाही. उसाबशी गेली किती वाजव. उसाबशी गेली वाजव. कारण त्याला गाडी यायची सवयच आहे. आता हमचेले या तवा या. आता रडा की काय सांगू मी बोलून दाखवत नव्हतो. मला कळत होतं तुम्ही घरात येतानाच असं डोळं करत आलं तसा तवा. जावा तुम्ही. ह्यो लय लांब आलाय हो. होय हो ह्यो सगळा पाऊस खाऊन आलाय. ए माझा मोबाईल समोर. ओ घेतलाय सा मोबाईल. नाही जावा घेऊन त्या मगाचपासून भेंडाळलेत. मी येते. पण विचार करा कधी ना आपण कुणाला विचारणार त्या सगळ्यांनी विचारलं आमचा चिकू बघ. अहो थांबा संबसू दे. चिकू बघितला का चिकू बघितला. तू काही पण दमव बाबा आपण घरातच राहा आमच्या जवळ.
ही बघायला डोळा सुचलेलं. चला बाई, चिकू सापडला. असलं टेन्शन आणि एवढं रडलो आज, काही बोलायलाच नको. लय दिवसातनं रडली मी आज, लय म्हणजे लय दिवसातनं. आणि आता जाणार आहे, खरं पाऊस भरपूर आहे, तर काहीही समजेना झाले.